नरेंद्र भारती, वैभव पाटील, दोन सलामीवीर आणि मीत 11 कडून संघाचा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय भावेश भोईर. वॉच आउट प्लेयर विराज तरे, एक गाजलेला खेळाडू विराज तरे, आमचे लाडके विराज तरे. विराज तरे चला दोन्ही संघ सामना चालू करा. भोईर चला नरेंद्र भारती वेळ खूप कमी आहे. संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय भावेश भोईर. त्याचा सामना करेल वैभव पाटील. चला सामना पंच. चला पहिलाच बॉल वैभव पाटील. थोडी त्रांतिक बिकाड रनरअप मध्ये पहिलाच चेंडू वैभव पाटील भावेश भोईर. पहिलाच बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एक धाव संघाचा वैयक्तिक पहिलं खातं खोलतोय वैभव पाटील. एक धावाने संघाची वैयक्तिक धाव संख्या झालेली 1. भावेश भोईर उत्कृष्ट असा दुसरा चेंडू वैभव पाटील याला. चांगलाच बॉल यॉर्कर लाईनचा चेंडू. एक धाव पूर्ण. दोन चेंडू 2 धावा. प्रथमच आमना सामना होतोय भावेश भोईर नरेंद्र भारती यांचा. तिसरा चेंडू नरेंद्र भारती याला चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. उंचावरचा षटकार ठोकलेला आहे. तिसऱ्या चेंडूवर भावेश भोईरवर हल्ला करतोय नरेंद्र भारती. या षटकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. 3 बाद 8. चौथा चेंडू भावेश भोईर घेऊन चाललाय नरेंद्र भारती याला टाकलेला आणि चांगला डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 4 चेंडू 9 धावा. 3 बाद 4 चेंडू 9 धावा. भावेश भोईर चांगली गोलंदाजी, चांगला असा अष्टपैलू खेळाडू आहे भावेश भोईर. तसाच त्याच्या सामने आहे तो नरेंद्र भारती. असे नावाजलेले दोन खेळाडू आमना सामना होतोय. नरेंद्र भारती याने एक हल्ला चढवलेला आहे भावेश भोईर कडे. 5वा चेंडू नरेंद्र भारती आला आणि त्रिफळाचीच बॉल केलेला आहे. एक तुम्हारे एक हमारे असा समीकरण सांगतोय भावेश भोईर. 5व्या चेंडूवर नरेंद्र भारती याची त्रिफळा जोडवतोय नरेंद्र भारती. 3 चेंडू मध्ये 7 धावा करून परततोय. लास्ट चेंडू शिल्लक. नरेंद्र भारती यांची जागा घेण्यासाठी चाललंय मला वाटतं मीत पाटील. चांगली तयारी करत आहे मांडवाच्या मागे. मीत पाटील तयार होतोय. बघू 5 चेंडू 9 धावा. नरेंद्र भारती आउट होतोय. 3 चेंडू मध्ये 7 धावा करतोय. लास्ट चेंडू नरेंद्र भारती यांची जागा घेण्यासाठी जातोय दुर्गेश चौधरी. चांगला असा हा डिटर फलंदाज. कॅमेरामॅन थोडा फोकस करा दुर्गुगडे. भावेश भोईर 5 चेंडू 9 धावा. 1 गडी घेतो बाद करतोय नरेंद्र भारती. अशी विकेट काढून ठेवली संघाला. मीत 11. शेवटचा चेंडू भावेश भोईर दुर्गेश चौधरी याला. बघूया कशा प्रकारे खेळी करतोय आपल्या टीमीसाठी जागृत फायटर्स.
लास्ट चेंडू आहे, शेवटचा चेंडू. भावेश भोईर, दुर्गेश चौधरी, चांगला असा डिफेन्स पद्धतीने केलेला चेंडू. बायच्या रूपाने एक धाव. ओव्हर होतोय 10 धावा. एक गडी बाद 10 धावा. चांगला असं षटक बनता येईल रबर बॉलवर भावेश भोईर याचं. एक ओव्हर मध्ये फक्त 10 धावा खर्च करून एक विकेट घेतोय. चांगले उत्साहित प्लेयर झालेले आहेत मोहन मास्टर. एक संघ एक जिंकलेले आहे मॅच. काय दा हिमेश, हिमेश जागृत फायटरचा हिमेश. बॅट पाहिजेत, बॅटी घरात 3 बॅटी आहेत त्याचे ना टुर्नामेंट आटपाची आहे. जास्त काय मागणी करू नका. दुसरीच ओव्हर घेऊन येतोय चेतेश ठाकूर. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय चेतेश ठाकूर. दुर्गेश चौधरी याला पहिला चेंडू. मैत्री चषक आणि चांगला असा टोलवलेला आहे आणि समोर 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवर हल्ला चढवतोय चेतेश ठाकूर. यांच्या पहिल्या चेंडूवर 6 धावेची मोहर लावतोय दुर्गेश चौधरी. चांगला असा खेळाडू. दुसरा चेंडू चेतेश ठाकूर, दुर्गेश चौधरी याला. दुसरा चेंडू चेतेश ठाकूर यांचा दुर्गेश चौधरी याला. दुसरा चेंडू बघूया आणि चांगला असा डोललेला आहे. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा 6 षटकार येतोय. 2 चेंडू 2 षटकार. बघूया फिल्डिंग मध्ये थोडी आता हो. संघाची धावसंख्या झालेली आहे 22. एक गडी बाद 22. 2 चेंडूवर 2 हल्ले चढवते दुर्गेश चौधरी. चेतेश ठाकूर यांच्या. बघूया आकाश भोईर यांचा कानमंत्र काय येतोय. 2 चेंडूवर 2 षटकार. सुजल वैती, सुजल वैती यांच्याकडनं 500 रुपये. तिसरा षटकार मारला तर दुर्गेश चौधरी याला. जागृत फायटर्सने जर उतरला बॅटिंगला सुजलला तर मंगेश भोकरे यांच्याकडनं 1000 रुपये. कोचवर डिपेंड आहे. 2 चेंडू 2 षटकार चढवतोय दुर्गेश चौधरी. चेतेश ठाकूर याला 22 धावा. एक गडी बाद. तिसरा चेंडू चेतेश ठाकूर यांचा. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. चेंडूने चांगली उचली. 3 चेंडू 22 धावा. तीन चेंडू 22 धावा. एक गडी बाद. चेतेश ठाकूर यांच्या षटकामधले 3 चेंडू शिल्लक. अंपायर फास्ट घ्या जरा. चौथा चेंडू चेतेश ठाकूर यांचा. दुर्गेश चौधरी याला आणि उचली वाईट. 1 बाउन्स अशी वॉर्निंग दिलेली आहे अंपायरने. तीन चेंडू 23 धावा. चौथा चेंडू चेतेश ठाकूर यांचा. दुर्गेश चौधरी याला चांगला टोलवलेला ऑफ साइडला असा देखना षटकार मारतोय दुर्गेश चौधरी. 3 षटकार मारतोय 4 चेंडू मध्ये. चेतेश ठाकूर यांच्या 29 धावा. संघाची धाव संख्या एक गडी बाद 29 धावा. चांगले असे 3 हल्ले चढवतोय चेतेश ठाकूर यांच्या गोलंदाजीवर. चांगली मैत्री आहे दोघांची. चांगलं ओळखतात दोघे एकमेकांना. 4 चेंडू 29 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामधले. बघूया चेतेश ठाकूर काय गोलंदाजी करतोय. 5वा चेंडू घेऊन जातोय आणि चांगला टोलवण्याचा प्रयत्न पण निर्धाव असा चेंडू. चेतेश ठाकूर कमबॅक करतोय. 5 चेंडू मध्ये 29 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधला. बघूया दुर्गेश चौधरी कशा प्रकारे खेळतोय. मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव असा चेंडू. अवांतर असा चेंडू. 30 धावा.
18 धावा खर्च करतो चेतेश ठाकूर. दुसऱ्याच ओव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न, खडे खडे मारण्याचा प्रयत्न, पण डॉट. 2 ओव्हर नंतर 30 धावा. चांगली अशी फलंदाजी दुर्गेश चौधरी यांची. दोन षटक समाप्तीनंतर 30 धावा. बघूया चेतेश ठाकूर यांची जागा कोण घेत. चला टीम मीटिंग नको, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय भावेश भोईर. वैभव पाटील याला बघूया, वैभव पाटील कशा प्रकारची फलंदाजी करतात. भावेश भोईर यांच्या समोर तिसरा ओव्हरचा पहिला चेंडू मारण्याचा टोल प्रयत्न. निर्धावाचा चेंडू. चांगली खेळपट्टी ओळखतात भावेश भोईर. दुसरा चेंडू घेऊन वैभव पाटील याला मारण्याचा प्रयत्न, पण त्रिफलाच. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय भावेश भोईर. 2 गडी बाद करतोय आणि दोन्ही गडी बाद त्रिफलाच करतोय. चांगली खेळपट्टीचा अंदाज आहे, तेच म्हणलं होतं मी. चांगल्या अंदाजानुसार गोलंदाजी करतोय. चांगली खेळपट्टी माहिती आहे त्याला, कुठे बॉल करायचं. 2 गडी बाद करतोय, दोन्ही त्रिफलाच करतोय. वैभव पाटील यांची जागा घेऊन येतोय लवेश चौधरी. हा देखील या खेळपट्टीला चांगला ओळखतोय. चांगला असा डोलवलेला आहे. पहिल्या चेंडूवर उत्तुंगाचा षटकार ठोकतोय भावेश भोईर याला लवेश चौधरी. बोललो होतोच, हा खेळाडू सुद्धा चांगली खेळपट्टी ओळखतोय आणि पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय. पहिला चेंडू षटकारासाठी भिडकावून देतोय. भावेश भोईर चांगला हल्ला चढवतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, 36 धावा. आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा हल्ला चढवतोय. चांगली फलंदाजी करतोय लवेश चौधरी. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार. संघाची धावसंख्या 42. 4 चेंडू, 2 चेंडू शिल्लक आहे. हॅट्रिक वर आहे, बघूया हॅट्रिक पूर्ण करतो की काय. चौथा चेंडू, निर्धावाचा चेंडू भावेश भोईर यांचा. शेवटचा चेंडू. 2 चेंडूवर 2 हल्ले चढवले होते, त्यानंतर एक निर्धावाचा चेंडू टाकतोय भावेश भोईर. कमबॅक करायचं चांगलंच माहिती आहे या गोलंदाजाला. चांगलं कमबॅक करतोय 2 षटकारानंतर. शेवटचा चेंडू भावेश भोईर टू लवेश चौधरी. मारण्याचा प्रयत्न, पण बघूया. डिक्लेरेशन झोन मध्ये जातो. 1 रन डिक्लेअर आहे, त्या साईडला डिक्लेअर आहे. ओव्हर नाही तिकडे आहे ना, झाडाच्या त्या साईडला असेल तर डिक्लेअर घोषित करण्यात येईल. कमिटी आहे. 3 षटकांच्या नंतर संघाची धावसंख्या 43. 2 बाद 43. चांगली अशी फटकेबाजी चालू आहे. दुर्गेश चौधरी, लवेश चौधरी, बंधू चांगले टोलेबाजी करतायत. बंधू चांगले हावी झालेत. मीत 11 वर संघाचा चौथा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय मयूर भोईर. हा देखील चांगला गोलंदाज आहे. हा देखील खेळपट्टी चांगली ओळखतोय. संघाचं चौथं षटक वैयक्तिक पहिलं षटक. पहिला चेंडू दुर्गेश चौधरी याला लेग ब्रेक पद्धतीचा बॉल आणि दुर्गेश चौधरी याने चांगल्या पद्धतीची फलंदाजी, षटकार. चांगली टोलेबाजी चालू आहे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू दुर्गेश चौधरी याने चांगलाच ओळखून भिडकावून दिलेला आहे लेग साईडला. 6 धावांसाठी चांगली फलंदाजी करतोय. दुसरा चेंडू मयूर भोईर यांचा दुर्गेश चौधरी याला
मारण्याचा प्रयत्न, निर्धाव असा चेंडू, चार षटकाराच्या साहाय्याने खेळतोय दुर्गेश चौधरी. 25 या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. मयूर भोईर यांचा तिसरा चेंडू, दुर्गेश चौधरी याला मारण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला मारलेला आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय रोहन पाटील आणि फेकी तेवढी सुद्धा चांगली, तेवढंच चांगलं कलेक्ट करतोय मयूर भोईर. एक धाव. खेळाडूला काही दुखापत आहे का? अंपायर थोडी दखल घ्या. तीन चेंडू 50 धावा, लेग ब्रेक पद्धतीचा गोलंदाज. अवांतराचा गोलंदाज चेंडू. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 51. 2 बाद 51. गोलंदाजी चांगली, तेवढीच फलंदाजी सुद्धा चांगली. चांगला पद्धतीचा टोललेला आहे, हवेत चेंडू आहे, ऑफ साइडला अमन पाटील चांगली, आणि हा देखील षटकार. तेवढंच चांगलं एफर्ट होतं अमन पाटील यांचं, फॅन ऑफ हार्दिक पांड्या, पण काय जमलं नाही. तेवढाच चांगल्या पद्धतीचा षटकार लवेश चौधरी यांचा. 3 षटकाराच्या साहाय्याने 19 धाव संख्येवर खेळतोय. नुसती षटकाराने बोली चालू आहे. तेवढाच लास्ट चौथा चेंडू आणि झेल बाद, आउटसाइड एज लागून. तेवढंच चांगली किपिंग आकाश भोईर यांच्याकडनं. 5 चेंडू 57 रन, 3 बाद 57. ओके ओके बरोबर आहे. कृपया जागृत फायटर्स आपला एक 12वा खेळाडू इकडे पाठवावा बघायला. कॉमेडीला अडथळा आणू नये. शेवटचा चेंडू भोईर यांचा आणि स्क्वेअर लेग अंपायर कडनं वाईट, आणि 1 बाउन्स पद्धतीचा हा गोलंदाज, हा वाईट चेंडू घोषित केला आहे. वॉर्निंग आता दिलेली आहे, कृपया घाई गडबड करू नये. पॅनेल्टीचा सामना करावा लागेल. चांगला लेग ब्रेक पद्धतीचा गोलंदाज, हा देखील अवांतर चेंडू. महागडे अशी गोलंदाजी करतोय मयूर भोईर. शेवटचा चेंडू शिल्लक. चौथी शेवटचा चेंडू विघ्नेशाला, आणि हा डिफेन्स पद्धतीचा डेलिब्रेट केलेला आहे. 4 षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 59. 3 बाद 59. चांगली अशी फलंदाजी करत होता लवेश चौधरी. हा देखील 3 षटकाराच्या सहाय्याने संघासाठी 19 धावा जोडून तंबूत परतला आहे. आणि दुर्गेश चौधरी तिकडेच आहे. चांगली फलंदाजी. चार षटकाराच्या सहाय्याने दुर्गेश चौधरी खेळतोय 25 धावेवर. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय रोहन पाटील. दुर्गेश चौधरी याला रोहन पाटील पहिलाच बॉल दुर्गेश चौधरी याला, आणि समोर मारायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज रोहन पाटील झेल घेतोय आणि दुर्गेश चौधरी यांची खेळी इकडे समाप्त करतोय रोहन पाटील. दुर्गेश चौधरी यांची जागा भरवण्यासाठी येतोय विदुत तांडेल. दुर्गेश चौधरी यांची जागा घेऊन येतोय विदुत तांडेल. चांगली फलंदाजी दुर्गेश चौधरी यांची. 4 षटकाराच्या सहाय्याने 25 धावसंख्या.
कीपर क्लोज बॉल डॉट. चांगला गोलंदाज रोहन पाटील पहिल्याच चेंडूवर पहिलाच विकेट घेतोय. दुर्गेश चौधरी यांचा दुसरा चेंडू विदू दांडेल तेवढाच मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू आणि हा हे काय झालेला आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न विघ्नेश. 2 चेंडूवर 2 विकेट जात आहेत जागृत फायटर्स संघाचे. 59 धावा 4 चेंडू शिल्लक. विघ्नेश यांची जागा भरून काढण्यासाठी झालेला आहे तो हॅरी. तिसरा चेंडू विश्वास मुकादम डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रिटर्न लागून तेवढीच चांगली फिल्डिंग करतोय रोनक वैती. 1 धाव 60 धावा 3 चेंडू शिल्लक. या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक. रोहन पाटील तू हॅरी चांगला मारण्याचा प्रयत्न पण तेवढाच चांगला गोलंदाजी करतोय रोहन पाटील. तेवढीच चांगली फिरकी गोलंदाजी रोहन पाटील यांची. 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. बघूया हॅरी रोहन पाटील मारलं पटण्याचा प्रयत्न. तेवढ निर्धाव असा चेंडू. 5 चेंडू निर्धाव. एकच शेवटचा चेंडू रोहन पाटील हॅरी. बघूया चांगला फिरवण्याचा प्रयत्न तेवढं मारण्याचा प्रयत्न. बघूया फिल्डिंग करतो चेतेश ठाकूर. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. बाद. दुसरीला बाद होतो हॅरी. लेझी रनिंग होतो त्याच्यामुळे एकच धाव. 1+1 अशी संघाची धाव संख्या झालेली आहे ती 60. आणि मीत 11 संघाला 61 आणि मीत 11 संघाला थोडं धीर घ्या. मीत 11 थोडं मीत 11 संघाला 62 धावाची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. खूप कमी आहे. चला चला स्पीड अप करा. भावेश चौधरी आरिफ खान पंच सलामीवीर आलेले आहे. सलामीची जोडी आलेली आहे. भावेश भोईर आकाश भोईर भोईर बंधू. चला जागृत फायटर्स स्पीड अप करा. जागृत फायटर्स संघाचे संघ मालक
मंगेश भोगरे साहेब, प्रफुल्ल भोईर साहेबांचं सुद्धा आगमन. चला स्पीडअप करा. नरेंद्र भारती, दुर्गेश चौधरी, वेळ खूप कमी आहे. 62 धावेचं आव्हान दिलेलं आहे तुम्हाला. मीच 11 30 चेंडू. 62 टू विन. 62 धावा. 60 व 2 62. 30 चेंडू. चला प्लेयरांना समजतंय. अमन पाटील, स्पेशली अमन पाटील, फॅन ऑफ हार्दिक पांड्या. टोपी कोणी चोरलेली आहे, जमा करावी. स्पीडअप करा. वैभव पाटील, आकाश भोईर, भावेश भोईर, भोईर बंधू. पहिला चेंडू वैभव पाटील यांचा. आकाश भोईर याला पहिला चेंडू. संघाचा पहिला वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातो आणि पहिला चेंडू असा अवांतर असा फेकतो वैभव पाटील. चांगला, धन्यवाद अंपायर. पहिला चेंडू अवांतर फेकतो वैभव पाटील. आकाश भोईर याला. चला संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं वैभव पाटील यांचा आणि समोर मारायचा प्रयत्न. झेल आणि झेल बाद. आकाश भोईर झेल बाद. थोडी अंपायर डिसिजन असेल, घाई गडबड कोणी करू नका. थांबा जरा, थांबा थांबा, चेक होईल. घाई गडबडी करू नका. मैत्री चषक आहे. हा बोल बोल. हा लाईन लाईन आउटसाइड लाईन. हा ओके. ए टीम इथं प्लेयर तिकडे जावा सगळे. टीम इथं एक बी नका रे. मी यावा या. काय आहे, कोणी काही बोलू नका, थांबा. थर्ड अंपायर आहे. हा स्लो स्लो. डिसिजन पेंडिंग आहे, थांबा जरा. अंपायर का पैर बीच में, डिसीजन पेंडिंग है, रुको जरा. सबर का फल मीठा होता है, लेकिन मीठे फल के लिए सबर नहीं रहता. डिसिजन पेंडिंग आहे, थांबा, काही नाही.
कोणी काही बोलू नका. तुम्ही सांगल्यावर डिसिजन नाही ते आम्ही देऊ काय देवाचा आहे त्या. चला. डिसिजन पेंडिंग आहे. टीमनी बोलून डिसिजन होणार नाही. थांबा जरा बघून दे. पंच इकडे क्लिअर दिसत नाही. अंपायरचा पाय मध्ये येतोय. बॉल दिसत नाही. ऑन फील्ड डिसिजन. फायनल डिसिजन. ओके नॉट आउट. ऑन फील्ड डिसिजन आहे. दोन्ही पंच डिसिजन घेऊन देतील. कोणी घाई गडबड करू नका. दोन्ही संघाला डिसिजन मान्य करायला लागेल.
एकदा आपडण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नो. काही का अंदाज येत नाही वैभव पाटील याला. हा देखील फ्रीट. 14 रन झालेले आहेत. 3 चेंडू 14 धावा. चौथा चेंडू फ्रीट. हा देखील नो चेंडू. पुन्हा एकदा उचली घेतोय चेंडू आणि हा देखील नो चेंडू. 15 धावा खर्च करतोय. खराबाशी गोलंदाजी वैभव पाटील यांची. तीनच बॉल ना. 3 चेंडू 15 धावा खर्च करतोय. चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न, तेवढा चांगला गोलंदाजी. कमबॅक करणारा हा गोलंदाज. 4 चेंडू 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. 5वा चेंडू आणि हा देखील नो बॉल. पुन्हा एकदा फ्रीट भेटेल. 16 धावा. खराबाशी गोलंदाजी करतोय वैभव पाटील. 4 चेंडू मध्ये 16 धावा खर्च करतोय आणि आकाश भोईरच्या चेहऱ्यावर स्माइल. कॅमेरामॅन थोडा स्माइल वर फोकस करा. पुन्हा भेटत नाही स्माइल. 5वा चेंडू. हा निर्धाव असा चेंडू. 5 चेंडू मध्ये 16 धावा खर्च करतोय वैभव पाटील. शेवटचा चेंडू आकाश भोईर याला आणि चांगला टोलवण्याचा प्रयत्न. हा देखील 6 षटकार येतोय. चांगला कॉमेंट्री बॉक्सच्या वरून 6 धावा. लक्ष द्या निशान भोईर, लक्ष द्या. 22 धावा खर्च करतोय वैभव पाटील. पहिल्या चेंडूवर 22. पहिल्याच ओव्हर मध्ये 22. या ओव्हर मध्ये त्याने 14 चेंडू फेकले. 6 लिगल डिलिव्हरीज आणि 8 अवांतर. 14 धावा झालेल्या आहेत. 62 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू मध्ये तुम्हाला 22 झालेत. 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. 24 चेंडू 40 धावा. नरेंद्र भारती दुसरा षटक. पहिल्या चेंडूवर भावेश भोईर प्रहार करतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लवेश चौधरी यांच्याकडनं. वैभव पाटील तो घेतात, थ्रो करतात. चांगली फेकी वैभव पाटील यांची. 1 धाव पूर्ण. पहिल्या चेंडूवर नरेंद्र भारती यांच्या भावेश भोईर याने हल्ला केला होता, पण तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय लवेश चौधरी. 1 चेंडू 23 धावा. दुसरा चेंडू नरेंद्र भारती यांचा. आकाश भोईर याला दुसरा चेंडू आपटण्याचा प्रयत्न. तेवढा चांगला हवेत चेंडू. चांगली फिल्डिंग, पण डिक्लेरेशन झोन मध्ये 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च करतोय नरेंद्र भारती. 2 चेंडू मध्ये 2 धावा देऊन संघाची धाव संख्या झालेली आहे 24. पंच डिक्लेअर कॅच आउट आहे का? नाही, सॉरी, कंटिन्यू. तिसरा चेंडू नरेंद्र भारती यांचा आपटण्याचा प्रयत्न आणि हा असा अवांतर असा चेंडू. 2 चेंडू मध्ये नरेंद्र भारती 3 धावा खर्च करतो. ह्या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते 25 धावा. तिसरा चेंडू घेऊन आकाश भोईरला लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू सामोर मारलेला आहे. सागर बोकरे फिल्डिंग करतोय आणि थोडसा गच्चालाचं क्षेत्ररक्षण होता तेवढा 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि हा दुसरीचा 2 धावा पूर्ण. एसपीव्ही इंटेरियर्स. एक हातात टोपी, एक हातात बॉल, पण टोपी घानकी काय पडली नाही पाहिजे. आणि 2 धावा प्रयत्न. गच्चालाचा क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा पूर्ण. जागृत फायटर्स संघाकडनं थोडं क्षेत्ररक्षण गच्चालाचा होतोय आणि या 2 धाव्याने संघाची धाव संख्या होते ती 28. 27. 3 चेंडू 27 धावा. चौथा चेंडू आकाश भोईर याला मारण्याचा प्रयत्न. लेग साइडला मारलेला आहे राकेश. बघूया, राकेश चांगलासा क्षेत्ररक्षण करतोय आणि तेवढीच चांगली फेकी सुद्धा करतोय. 4 चेंडू या 1 धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 28. 4 चेंडू 28 धावा. चार चेंडू 28 धावा. 34 धावेची गरज. 20 चेंडू 34 धावा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू नरेंद्र भारती यांचा.
आणि निर्धाव असा चेंडू. एसपीव्ही इंटरेस्ट थोडे हल्लेले आहेत. शेवटचा चेंडू नरेंद्र भारती यांचा सामोरे जाईल भावेश भोईर. 5 चेंडू 28 धावा. शेवटचा चेंडू भावेश भोईर याला लेग ब्रेक पद्धतीचा तेवढाच टोलवलेला दुर्गेश चौधरी आणि दुर्गेश गळे तेवढी चांगला क्षेत्ररक्षण चांगला असा झेल पकडतोय आणि भावेश भोईर यांची खेळीची समाप्ती करतोय. 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 2 ओव्हर मध्ये 28 धावा. एक गडी बाद 28 धावा. भावेश भोईर याची जागा सावरण्यासाठी जातोय दिनेश ठाकूर. 18 चेंडू 34 धावेची गरज. 18 चेंडू 34 धावा. 18 चेंडू 2 षटक समाप्तीनंतर संघाचा तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय लवेश चौधरी. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात लवेश चौधरी. बॅट्समन आलेले आहेत दिनेश ठाकूर भावेश भोईर यांची जागा घेण्यासाठी. पाणी कमिटी मेंबर्स टीम मेंबर्स पाण्याची सोय करायची आहे. 18 चेंडू 34 धावा. 18 चेंडू 34 धावा. चांगल्या प्रकारची मॅच होते. चांगली हाणामारी चालू आहे. 18 चेंडू 34 धावा. दिनेश ठाकूर संघाचा तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय लवेश चौधरी. चांगला टप्पा चांगला यॉर्कर चांगल्या पद्धतीचा गोलंदाज लवेश चौधरी. बघूया पहिला चेंडू घेऊन जातोय तो आकाश भोईर याला. चांगल्या पद्धतीचा बाउन्सर पद्धतीचा गोल चेंडू 1 बाउन्स अशी वॉर्निंग दिलेली आहे. निर्धावाचा चेंडू पहिला चेंडू निर्धावाचा 1 बाउन्स वॉर्निंग. दुसरा चेंडू आकाश भोईर याला आपटण्याचा प्रयत्न पण ब्लाइंड शॉट खेळतात आकाश भोईर आणि तेवढी चांगली क्षेत्ररक्षण झालेलं विद्युत तांडेल नरेंद्र भारती पण काय सफल होत नाही. निर्धावाचा चेंडू 2 चेंडू 2 निर्धाव. चांगला असा तेज तरार गोलंदाज लवेश चौधरी चांगल्या चेंडूवर उसली घेतोय. चांगली उसली आहे या गोलंदाजाला. तिसरा चेंडू संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटकातला तिसरा चेंडू घेऊन जातोय लवेश चौधरी आकाश भोईर याला. बघूया कशा प्रकारचा चेंडू हाताळतोय लवेश चौधरी तो आकाश भोईर आणि मारण्याचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू ब्लाइंड शॉट फलंदाजाला काही समजत नाही आणि वाईट अवांतराचा चेंडू. 29 या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली ती 29. 33 धावेची गरज. अंपायरशी वाद करू नये. नरेंद्र भारती पॅनेल्टीचा सामना करायला जाईल. हे दाखव लाईव्ह फोकस मैत्री चषक चालू आहे. भाई मार पंचांवर दबाव टाकायचा नाही. नरेंद्र भारती चला सोडून द्या विषय. मैत्री चषक आहे होतंय मागे पुढे नाही. नरेंद्र भारती चांगला असा थरार अंपायर आणि नरेंद्र भारती यांच्यामध्ये मैत्री चषकचा थरार आहे. हा मैत्री आहे कुठेतरी मैत्री दिसणारच तुम्हाला. ती चांगली दिसेल वाईट दिसेल पण दिसेलच. चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. अंपायर पंच गोपाळ राठोड थर्ड अंपायर थोडा सॉल्व करून या मॅटर. दोघात तिसरा गोपाळ राठोड आणि आता सगळं विसरा. चला नरेंद्र भारती प्लीज प्ले फास्ट. अवांतराचा चेंडू
अवांतर चेंडू नुसार संघाची धाव संख्या झालेली आहे 29. तिसरा चेंडू लवेश चौधरी यांचा आकाश भोईरयाला आपटण्याचा प्रयत्न, हा देखील अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 30. 15 चेंडू 30 धावेची गरज. निर्धाव असा चेंडू लवेश चौधरी यांचा. 15 चेंडू 32 धावा. 32 धावा 15 चेंडू. चौथा चेंडू घेऊन जातोय लवेश चौधरी. आकाश भोईर याला आपटण्याचा प्रयत्न, पण तेवढाच चांगला फलंदाजी आकाश भोईर यांच्याकडनं भिडकावून देतोय 6 धावांसाठी. काव कॉर्नर मध्ये चांगलं क्षेत्र आहे त्यांचं, फेवरेट क्षेत्रामध्ये. 36 संघाची धाव संख्या झालेली आहे 36. चांगल्या क्षेत्रामध्ये पुल शॉटचा माहीर आकाश भोईर चांगला पुल करतोय, पॉवर फुल करतोय आणि भिडकावून देतोय 6 धावांसाठी. आकाश भोईर खेळतोय 24 या धाव संख्येवर, चांगली फलंदाजी करतोय मीत 11 या संघासाठी. पाचवा चेंडू घेऊन जातोय लवेश चौधरी. एसपी विंटेर्सचा कानमंत्र घेऊन बघूया कसा, आणि तो देखील भिडकावून देतोय लेग साइडला 6 धावांसाठी. चांगली स्तुती, चांगली फुर्ती आकाश भोईर यांची. सलग 2 चेंडूवर 2 षटकार ठोकतोय. संघाची धाव संख्या झालेली आहे 42. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकतोय हॅट्रिक. आणि 13 चेंडू 20 धावेची गरज. 13 चेंडू 20 धावेची गरज. 30 धाव संख्येवर आकाश भोईर खेळतोय. चांगला मारण्याचा प्रयत्न, देखील डोलवतोय. सलग हॅट्रिक मारतोय. कोलीवाडा मोगलवाडा प्रीमियर लीग ची पहिली हॅट्रिक येते आकाश भोईर यांच्याकडनं. चांगली फलंदाजी करतो. नंतर पार्टी आहे मीत 11 संघाची. देवी व पार्टी होणार आहे. सगळ्या खेळाडूंना नाही तर मीत 11 ला आमंत्रित केलं जाईल. मीत 11 या पार्टीचा आस्वाद घ्या, असाच आस्वाद घ्या. 3 चेंडूवर 3 षटकार मारतोय लवेश चौधरी याला. चांगले चेंडू हालतले होते लवेश चौधरी याने, पण 3 चेंडूवर 3 षटकार ठोकून मॅचचं रूप बदलून टाकतोय आकाश भोईर. नाही होणार. जर आकाश भोईर याने 50 मारली, आकाश भोईरने 50 रन मारले तर पूर्ण पिक्चरचा थिएटर बुक करण्यात येईल असं निशान भोईर याने सांगितलंय आणि ग्रुपने सांगितलंय. नरेंद्र भारती संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक. निर्धाव असा चेंडू टाकतोय नरेंद्र भारती. दिनेश ठाकूर याला चांगली फटक्याची टोलेबाजी करतोय आकाश भोईर. दुसरा चेंडू नरेंद्र भारती आणि दिनेश ठाकूर याला पण ब्लाइंड शॉट खेळतोय. 2 चेंडू सलगचे 2 चेंडू निर्धाव असे टाकतोय. चांगली गोलंदाजी येते नरेंद्र भारती यांच्याकडनं. चांगल्या खेळपट्टीचा अंदाज, कुठे टप्पा कुठे काय सर्व माहित आहे या गोलंदाजाला. त्या अनुभवाने 2 चेंडू सलगचे 2 डॉट निर्धाव असे टाकतोय. तिसरा चेंडू नरेंद्र भारती घेऊन चाललाय दिनेश ठाकूर याला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण हा चेंडू खेळ अवांतर असा चेंडू देतोय पंच. 10 चेंडू 13 धावे. 10 चेंडू 13 रनाची गरज. टोलवण्याचा प्रयत्न, पण दिनेश ठाकूर पूर्ण ब्लाइंड शॉट खेळताय. 3 चेंडू निर्धाव करतोय नरेंद्र भारती. या ओव्हर मध्ये 4 चेंडू टाकतोय. 3 असेल लिगल डिलिव्हरी टाकतोय आणि 1 अवांतर म्हणून टाकतोय. चौथा चेंडू नरेंद्र भारती यांचा. दिनेश ठाकूर याला, हा देखील पटकटीच्या बाहेर. अवांतर चेंडू आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 50. 12 धावेची गरज.
9 चेंडू 12 धावा. सामना कुठे पण झुटकू शकते तेवढी आहे नरेंद्र भारती यांच्यामध्ये पॉवर. आणि हा ब्लाइंड शॉट पुन्हा एकदा एसपीव्ही इंटेरियर्स बॉल भेटत नाही आणि डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव. आणि या एक धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 51. डिक्लेअर आहे डिक्लेअर. पंचांशी वाद घालू नका. नरेंद्र भारती बॉल वरती चढलेला आहे. आठ चेंडू 11 धावेची गरज. सामना कुठे पण झुकू शकतोय. मारण्याचा प्रयत्न दिनेश ठाकूर. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. सामन्याचा रुख बदलतोय नरेंद्र भारती. आणि शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये नरेंद्र भारती धावा खर्च करतोय. 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च. लास्टचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. ब्लाइंड शॉट मध्ये दिनेश ठाकूर याने पूर्ण ओव्हर झोपवलेली आहे. 6 चेंडू 11 धावा. नरेंद्र भारती एक नावाचा नावाजलेला खेळाडू पूर्ण सामन्याचं समीकरण बदलून टाकलेलं आहे. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. 12 चेंडू 14 धावेची गरज होती. पण नरेंद्र भारती इन ऍक्शन. 6 चेंडू मध्ये फक्त 3च धावा खर्च करतोय. आणि आता 6 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. एसपीव्ही इंटरप्राइजेस आणि एसपीव्ही इंटेरियर्स खेळाडू मीत 11 खेळाडू पाण्याची सोय करायची आहे. धन्यवाद. आणि बघूया कोण येतोय. सागर भोकरे यांची वलनी लागली जाते. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. मीत पाटील याला नक्कीच संधी भेटली पाहिजे असं प्रेक्षक बोलतायत. मीत पाटील हा सुद्धा ऑप्शन आहे तुमच्याकडे. ऑप्शनला तसं दुर्गेश चौधरी सुद्धा आहेत. विघ्नेश भोईर सुद्धा आहेत. आणि पवन केने या याच्यातनं ओळखले जाणारे मीत पाटील. आणि यांच्याकडे ऑप्शनच ऑप्शन आहेत. तसे हिमेश पाटील सुद्धा आहेत. चला 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. अंपायर सांगत असेल भावेश तू नको सांगू. त्याला रेवाचा तयार आहे मग नो देऊ शकतो तू. जर फिल्डर जर पिचच्या मध्ये विकेट असेल नो बॉल देण्यात येईल. लक्ष द्या. 6 चेंडू 11 धावा. पहिलाच चेंडू आकाश भोईर याला मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला मारलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसराचा प्रयत्न तेवढी चांगला गच्चाळ असा क्षेत्ररक्षण करतो हिमेश पाटील. 2 धावा पूर्ण. आणि 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 53. सागर भोकरे एसबीबी जर हा संघ ही मॅच जिंकतोय तर आकाश भोकरे कडनं सागर भोकरे याला 500 रुपयाचं प्राइज देण्यात येईल. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. सागर भोकरे बघूया दुसरा चेंडू घेऊन जातो आकाश भोईर याला आणि मारण्याचा प्रयत्न तेवढाच चांगला लेग ब्रेक. फिरकी अशी गोलंदाजी. चांगली गोलंदाजी करतोय सागर भोकरे. आणि मॅच जर जिंकवली तर गोपाळ राठोड कडनं आणि तुमचं संध्याकाळचं टेबल बुक करण्यात आलेलं आहे. कुठेही पण टेबल बुक आहे. आणि 4 चेंडू 9 धावा. बघूया आकाश भोईर आणि चांगला मारण्याचा प्रयत्न टोललेला आहे. उंचावून 6 धावांसाठी 6 धावा. आणि या 6 धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 59. 3 चेंडू 3 धावा.
तीन चेंडू 3 धावेची गरज आणि हा देखील टोलवलेला आहे. कॉर्नर मध्ये जातो. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न वैभव पाटील क्षेत्ररक्षण करतात. दुसरीचा प्रयत्न आहे बघूया आणि हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न. दुसरीला बाद होतोय दिनेश ठाकूर. असा 1+1 असं या चेंडूवर आलेले आहेत. आता 2 चेंडू 2 धावेची गरज. आकाश भोईर 39 धाव संख्येवर खेळतोय. वैयक्तिक 39 धावा पटकावलेल्या आहेत आकाश भोईर याने. 2 चेंडू 2 धावा. दिनेश ठाकूर यांची जागा सावरण्यासाठी येतोय मयूर भोईर. मयूर भोईर दिनेश ठाकूर यांची जागा सावरण्यासाठी येतोय. 2 चेंडू 2 धावा. आकाश भोईर वैयक्तिक 39 धाव संख्येवर खेळतोय. चला स्पीडअप करा. पंच सामना स्पीडअप करा. 2 चेंडू 2 धावेची गरज. हा सामना जर सागर भोकरे जिंकवताय तर त्यांना आकाश भोकरे यांच्याकडनं 500 रुपये आणि गोपाळ राठोड यांच्याकडनं संध्याकाळचं टेबल. चला 5वा चेंडू 2 चेंडू 2 धावेची गरज आणि तोलवलेला आहे आणि हा देखील विजयी षटकार ठोकतोय आकाश भोईर. 45 फेवरेट आकडा आहे. 45 धावा केलेल्या आहेत आकाश भोईर याने आणि सिंगल हँडेडली हा सामना जिंकवलेला आहे आणि या सामन्याचा सामनावी ठरतोय आकाश भोईर. 45 धावा पटकून पहिल्या विजयाची नोंद करतोय मीत 11. सॉरी 51 धावा झालेल्या आहेत. थोडा 50 मारलेले आहे. कोलीवाडा मोगरपाडा प्रीमियर लीग ची पहिली 50 मारलेली आहे. 51 धावा या षटकाराने 51 धावा करतोय आकाश भोईर. कोलीवाडा मोगरवाडा प्रीमियर लीग मैत्री चषक सीझन पहिलं आणि पहिल्या सीझनची पहिली 50 मारतोय आकाश भोईर. निशान भोईर यांच्याकडनं पूर्ण ग्रुपला पिक्चरचं तिकीट मोफत झालेलं आहे. संधीचा लाभ घ्या. बुधवारी 51 धावा पहिली 50 मारतोय. सामन्याचा सामनावीर